भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिला द्वारा आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान के अंतर्गत नेरुल स्थित शिरवणे विद्यालय एवं जूनियर कॉलेज में जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल के नेतृत्व में आत्मनिर्भर भारत युवा सम्मेलन का आयोजन उत्साहपूर्वक किया गया, जहां कोंकण विभाग संवादक अभिजीत पेडनेकर विशेष रूप से उपस्थित थे। इस सम्मेलन में भाजपा युवा मोर्चा सम्मेलन और महिला मोर्चा सम्मेलन दोनों सत्र सफलतापूर्वक संपन्न हुए। बड़ी संख्या में युवकों और युवतियों ने इसमें भाग लिया। कार्यक्रम का उद्देश्य युवाओं में स्वावलंबन, देशभक्ति और उद्यमिता का आत्मविश्वास विकसित करना था। कार्यक्रम के दौरान अभिमान से कहो यह स्वदेशी है, इस नारे के माध्यम से आत्मनिर्भरता का संदेश दिया गया। घर घर स्वदेशी, घरों घरी स्वदेशी, इस मंत्र के साथ भाजपा कार्यकर्ताओं ने आत्मनिर्भर भारत की संकल्पना को प्रभावी रूप से प्रस्तुत किया। सम्मेलन के अवसर पर उपस्थित पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आत्मनिर्भर भारत दृष्टिकोण की सराहना की और युवाओं से स्वावलंबी, जिम्मेदार एवं देशहित के लिए सदैव तत्पर रहने का आह्वान किया। कार्यक्रम में नीलेश म्हात्रे, दत्ता गंगाड़े, कविता कटकधोंड, शार्दुल कौशिक, राजेश राय, भाजपा युवा मोर्चा के जिलाध्यक्ष एडवोकेट निकेतन पाटिल सह तमाम मंडल अध्यक्ष, वरिष्ठ नेता, स्थानीय पदाधिकारी और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। आत्मनिर्भर भारत हे अभियान 3 महिन्यांचं अभियान आहे। 25 सप्टेंबर पासून हे सुरू झालंय आणि 25 डिसेंबरला याची सांगता होणार आहे। या अभियानाच्या अंतर्गत नवी मुंबई भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष निकेतनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हे युवा संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। आत्मनिर्भर म्हणजे नेमकं काय, आपल्याला स्वदेशी आणि विदेशीचा काय फरक स्पष्ट करायचा आहे लोकांमध्ये जाऊन, याबद्दलचं मार्गदर्शन या संमेलनामध्ये करण्याचा मुख्य उद्दिष्ट होतं। आणि त्याद्वारे आमचे सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे विभागातील नागरिक, नवी मुंबईतील सर्व नागरिक यांनी या आत्मनिर्भर अभियानामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचं आणि स्वदेशीचा नारा देण्याचं काम या अभियानाद्वारे करणार आहे। आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून स्वदेशीचा नारा दिला। आता ज्या पद्धतीनं संपूर्ण जगामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्या दृष्टीनं आपला भारत हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे, आत्मनिर्भर बनला पाहिजे, ही संकल्पना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आहे आणि ती काळाची गरज आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्यामध्ये हे युवकांचं संमेलन, त्याच्यानंतर लगेच आपलं एक महिलांचं संमेलन, अशी ही संमेलन या ठिकाणी आयोजित केलेली आहेत। ह्या संमेलनामध्ये सगळ्या युवकांना आणि महिलांना एक संदेश देण्याच्या दृष्टीने हे त्या ठिकाणी आपले कार्यक्रम आहे। आता आत्मनिर्भर भारत नुसतं बोलून चालणार नाही, तर प्रत्यक्षात आत्मनिर्भर भारत म्हणजे आपली जबाबदारी काय हे आपण प्रत्येकाने ओळखलं पाहिजे। स्वदेशीचा नारा द्या, नारा आपण बोललो म्हणून तो होणार नाही, तर स्वदेशीचा नारा दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण ते अंगीकारलं पाहिजे, आपण ते स्वीकारलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे, त्याप्रमाणे खरेदी विक्रीचा विषय त्या ठिकाणी वस्तूंचा येतो ते झालं पाहिजे। आणि मग त्यासाठीच आत्मनिर्भर भारत हे फार प्रेरणादायी असं अभियान आहे, महत्त्वाकांक्षी असं अभियान आहे। ह्या अभियानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण स्वयंपूर्णतेकडे कशी वाटचाल करू शकतो ह्याचं त्या ठिकाणी आपल्याला उदाहरण मिळत असतं। म्हणून प्रत्येक आपल्या भारतीय नागरिकांना पूर्वी जसं आपली गावं होती, स्वयंपूर्ण गावं असायची, त्याच गावामध्ये काही त्या ठिकाणी विषय असायचे, तिथल्या तिथंच वस्तू सगळ्या बनवल्या जात होत्या, तीच लोक त्या ठिकाणी वापर करत होते। आर्थिक उलाढाली त्या गाव पातळीवर किंवा त्या पंचकृषीमध्ये होत होत्या आणि त्याचा उपयोग हा आपल्या भारतामधल्याच त्या खेड्यापाड्यांतल्या गावांना होत होता। आज आपण ते का करू शकत नाही? आज अनेक वस्तूंवर अनेक वस्तू आपण आयात करतो आणि त्या गोष्टी आपण त्या वापरतो, त्या आपण विदेशातल्या त्या
वस्तूंवर आपण त्या ठिकाणी अवलंबून राहतोय, हीच फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून आपण जसं नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी भारताला आत्मनिर्भर बनवण्याकरता जरी आपल्या लाल किल्ल्यावरून भाषणामध्ये सांगितलं गेलं, पण सुरुवात ही त्याच्या अगोदरची आहे. आपल्या माहितीकरता मी सांगतो, जी क्षेपणास्त्र संरक्षणाच्या दृष्टीनं ती वापरली गेली, ही क्षेपणास्त्र म्हणजे S-400, त्याशिवाय ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आहे. INS विक्रांत, तेजस्वी हेलिकॉप्टर, त्या ठिकाणी अटॅकिंग हेलिकॉप्टर्स, ह्या गोष्टी ही ज्या वेळेला आपल्या देशावर जेव्हा पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला, त्यांना त्यांच्याच देशामध्ये आपण जाऊन त्यांना त्यांच्या अड्डे सगळे उद्ध्वस्त केले. हे सगळे प्रकार पाहता आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आपल्याकडे आपली जी त्या ठिकाणी असलेली क्षेपणास्त्र जी भारतामध्ये बनवल्या आहेत, भारतामधली उत्पादनं आहेत, त्या क्षेपणास्त्राने त्यांचे क्षेपणास्त्र त्या ठिकाणी निकामी केल्यात, हे आपण विसरून चालणार नाही. आत्मनिर्भरतेकडे कशा पद्धतीनं आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची वाटचाल सुरू आहे, ह्याच्यामधली उदाहरणं आहेत. आणि आपण संपूर्ण देशामध्ये अनेक आपले त्या ठिकाणी राज्य आहेत, अनेक जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या गावांमध्ये किंवा छोट्या मोठ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उत्पादनं तयार करतात. ती कला आहे. ती उत्पादनं जर त्या ठिकाणी आपण स्वीकारली तर त्या उत्पादनांच्या माध्यमातून अनेक त्या स्थानिक पातळीवरच्या त्या कारागिरांना, तिथल्या लेबर आणि अनेकांना रोजगार मिळू शकतो. आपली आर्थिक जी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल आहे ती त्या माध्यमातून आपली होऊ शकते. आपण जर आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम व्हावं असं जर आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला हवी आहे. अर्थव्यवस्था ही 13-14वर होती, ती आता 4थ्या क्रमांकावर आहे. आपण कदाचित पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो. 2047चा संकल्प आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी दिलेला आहे. अशा वेळेला आपण ह्या ठिकाणी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. इतर देशांवर आपण जेव्हा एखादी प्रतिकूल परिस्थिती होते, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी इतर देशांवर अवलंबून राहणं हे किती आत्मघातकीपणा त्या ठिकाणी असेल. आपण इतर देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा त्या देशांमध्ये असलेल्या उत्पादनाला आपण हात लावता कामा नये. आपली उत्पादनं आपण त्या ठिकाणी वापरली गेली पाहिजेत. कुठल्याही युद्धजन्य परिस्थिती किंवा चांगल्या परिस्थिती, सगळ्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा हाच एक मार्ग असेल की आपण त्या ठिकाणी ह्या आपल्या स्वदेशी बनवलेल्या वस्तूंवर त्या ठिकाणी आपण स्वीकारल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी आत्मनिर्भर भारत बोलू शकतो. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.